बीडमध्ये आज महायुतीची एक बैठक आहे आणि त्या बैठकीला सर्व महायुतीचे जे आमदार आहेत ते आलेले आहेत। प्रकाश सोळंके असतील, नमिता मुंदडा आहेत, त्यांच्या बाजूला पंकजाताई मुंडे आहेत, ते उमेदवार आहेत आणि बाजूला पाहतोय अमरसिंह पंडित देखील आहेत। आष्टीचे आमदार बाळासाहेब आजगे काका आहेत, माजी आमदार भीमराव धोंडे साहेब आहेत। अशा पद्धतीने बाजूला आडसकर साहेब देखील आहेत, आरटी जिजा देशमुख आहेत। असे सर्व जे महायुतीचे उमेदवार आहेत या ठिकाणी बसलेले आहेत। ते वेगळा अनोखा असा एक उत्साह या बैठकीमध्ये पाहायला मिळतोय। तर एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला बैठकीमध्ये। नाही, हा उत्साह नक्कीच आहे आणि आम्ही आता ऑलरेडी आमचा 2-3 राऊंड झालेत प्रचाराचे। आता पुढची वाटचाल या दृष्टीने बैठक आहे। सकाळपासून तुम्ही आज फुले जयंती पण साजरी केली, आज रमजान ईद आहे। सर्व महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा आणि आम्ही ईद मिलाप आज आहे, तर सर्वांना ईद मुबारक सुद्धा मी केलेला आहे आणि आज कार्यकर्त्यांचं सुद्धा नियोजन आहे एकत्र। ताई, तुम्ही येत असताना काही भागामध्ये ये वाला लेते हैं इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। पाऊस झाला, गारपीट झाली, थोडंसं नुकसान झालंय शेतकऱ्यांना। शेतकरी सध्या परेशान आहेत। काय आव्हान कराल त्यांना दिलासा देण्यासाठी, प्रशासनाला काय सांगणार? आव्हान मी करेन, जमलं तेवढ्या शेतकऱ्यांना भेट देईन आणि आता कृषी मंत्रीच येणार आहेत मीटिंगला, तर त्यांनाच आव्हान करेन की त्यांनी याच्यामध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे आणि लोकांना दिलासा द्यावा। निवडणूक दूर आहे, मात्र बैठकीमध्ये विजयोत्सव साजरा करताना दिसतात लोक, एवढं प्रसन्न वातावरण आहे। वातावरण प्रसन्न एवढं नक्की, पण विजयोत्सव म्हणणं प्रीमॅच्युअर आहे। विजयोत्सव 4लाच तयार आम्ही साजरा करतो। नक्कीच विजयोत्सव सध्या तरी आहे, मात्र लवकरच तो विजयोत्सव देखील आम्ही साजरा करू असा विश्वास जो आहे पंकजा मुंडे यांनी आता बोलून दाखवलेला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।